हॅलो, नमस्कार सगळ्यांना. स्टार प्रवाहाच्या सर्व रसिक प्रेक्षकांचे खूप खूप आभार. आम्ही लाईव्ह गेलोय आणि कारणही तसंच आहे. आज आमच्या सिरियलला साधी माणसं या सिरियलला 600 भाग पूर्ण होत आहेत. खरं सांगू होतं का, तर ह्याच्यात खरंच जास्त क्रेडिट मी घेणार आहे, कारण मी ठाण्यावर येते म्हटला आणि इथे आल्यावर आज काय एपिसोड आहे असं आम्ही म्हणजे नेहमीच आपण विचारतो की आज काय सीन आहे. तर इथे पहिला प्रश्न असतो, ताई आज तू कशी आलीस. आणि हे सगळं आता आम्ही 600 भागाचा टप्पा गाठलाय. हे सगळं तुमच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे. त्यामुळे असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू दे. याच्या पुढे 800, 1000, 1200 आम्ही तुमचं सतत मनोरंजन करत राहू. आणि स्वामी कृपेने आम्ही म्हणतोय की हा पल्ला आम्ही नक्कीच गाठू. सत्यागिरीने का होईना, पण हा पल्ला आपण नक्कीच गाठू. आता तू पुढे बसलास तर तू कॉमेंट्स वाच. हा, मी एक काय घेतलंय, मी फोन हातात घेतलाय. सगळ्यांनी आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन्स असे बरेच खूप सारे मेसेज आलेले आहेत आपल्याला. थँक्यू. आणि बऱ्याच लोकांचा हाय हॅलो हाय हॅलो तू अशा बोल आहेत. तिकडे. हा, नमस्कार. सावंत हॅलो. अख्ख्या साधी माणसं टीम सोबत तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. कारण तुमच्याशिवाय हा टप्पा आमच्यासाठी खरंच अशक्य होता. कारण 600 हा आकडा जरी फक्त एक 620 इतका वाटत असला तरी त्यासाठी खूप मोठा प्रवास होता आमच्यासाठी तो. कारण एक दिवस म्हणजे आपण जो एक एपिसोड बघतो तो पूर्ण शूट करण्यासाठी आम्हाला 1 दिवस लागतो. तसे दिवस म्हणजे आपले किती तास ते पण सांग. हा, आम्ही आमचा 1 दिवस म्हणजे मिनिमम 13 तास ते 14, 15, 16, 18 कधी कधी 24 तासाचाही आमचा 1 दिवस. म्हणजे जसं सगळ्यांचा असतो तसं आमचा फक्त कामाचा 24 तासाचा असतो. आम्हाला सांगायचं होतं जस्ट, कारण तुम्हाला कळावं, कारण 22 मिनिटं जे तुम्ही बघता ती शूट करायला आमचे त्याच्या मागचे 13 तास जातात. जस्ट नॉर्मल इन्फॉर्मेशन. पण खरं तर हे 13 तास कसे जातात हे आमचं आम्हालाही कळत नाही कधी कधी. कारण कामामध्ये किंवा आलेल्या सीन मध्ये किंवा इतक्या सुंदर कलाकारांसोबत ज्यावेळी तुम्ही काम करत असताना, तर त्यावेळी ते 12 काय 18 तास जरी असले तरी काम करताना ती मजाच येते. आणि तीच मजा तुम्हाला आवडते आणि तुम्ही त्याला भरभरून प्रतिसाद देताय. यापेक्षा आणखीन काय म्हणता येईल त्याला, कुठल्याही गोष्टीचं चीज होणं काय म्हणतात मी नाही सांगू शकत आणखीन दुसरा शब्द. त्यामुळं जितकं मला सुचलं मी तितकं बोललो. सगळ्यांनी शिवानीला हाय सांगितलंय, सत्याला हाय सांगितलंय, परशाला हाय सांगितलंय. थँक्यू. अर्चना आव्हाड विचारताय देविका कुठे आहे? देविका काळ्या कांड्या करायला बाहेर गेली. आता ठरवलं की काय करायचं पुढच्या ह्याच्यामध्ये. देविका आणि पंकज हे दोघं बाहेर गेले. आज तिचं लवकर पॅकअप झालं, नाहीतर ती आज असते. पंकज येईल. पंकज काम करतोय, येतोय थोड्या वेळात. पंकजच्या कुचाळक्या आजच्या संपल्या आहेत आणि तो आवरून येतोय तुम्हाला भेटायला. आला. सत्यागिरी खूप भारी सत्याचा नाद नाही करायचा विषय आहे का. एकदा सत्यागिरी चालू झाली की मग सगळ्या गोष्टी थांबतात. मित्रांनो, शुभेच्छांचा जो वर्षाव करतोय त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा काही प्रश्न असेल तर विचारा. आज आपण सगळे आहेत. एक खूप छान प्रश्न आलाय. शिवानी तुला कसं वाटतंय? तर शिवानी, जर तू सांगितलंस तुला कसं वाटतंय तर प्रेक्षकांसोबत आम्हालाही खूप आवडेल. आम्हाला जास्त आवडेल. ओके, मला असं वाटतं की कुठल्याही सिरियलचे 600 भाग पूर्ण होणं ही खूप मोठी अचीवमेंट आहे. कारण म्हणजे एखादी सिरियल जेव्हा आपल्या प्रेक्षकांसमोर येते तेव्हा ती सिरियल जेव्हा त्यांना आवडते आणि वारंवार ते ती सिरियल बघतात आणि ती मग त्यांच्या आयुष्याचा एक रेग्युलर भाग होते, तेव्हाच ती 600 एपिसोड्सचा पल्ला गाठू शकते. आणि आम्ही खूप फॉर्च्युनेट आहोत की तुमच्या प्रेमामुळे आज आम्ही तो पल्ला गाठू शकलो आणि आम्ही या 600 एपिसोड्सचा मार्क पूर्ण करू शकलो. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू अस आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू गाईज. थँक्यू धूमकेतू. तेच त्यांनी लिहिलं होतं की एकदा धूमकेतू म्हण म्हणून. इट्स साक्षू म्हणते की मला ऍक्टिंग बद्दल काही विचारायचं आहे तुम्हा सगळ्यांना. विचार, लवकर विचार. अमित भानिशाली म्हणतोय हे गाईज हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स टू द होल. हाय अमित. थँक्यू अमित, थँक्यू सो मच. थँक्यू अमित. कॉंग्रॅच्युलेशन मीराताई. मस्त. थँक्यू. मला आमची तुमची मीरा सिरियल बघायला खूप आवडते, मज्जा येते बघायला. वा, थँक्यू सो मच.
पोर्टफोलिओ लागतो का? पोर्टफोलिओ लागतो का? खरं तर पोर्टफोलिओ आम्ही कधी काढलोय, मी तरी कधी काढला नाहीये, पण लागतो बहुतेक, मला नाही लागला. तिथे पण तुझी सत्यागिरी चालली ना? मी तिथे पोर्टफोलिओ सत्यागिरी लागतो की नाही चालू. माहित नाही, ऍक्टिंग लागते मात्र. तुम्ही सगळे खूप छान आहात, छान आहात. तुम्ही सगळे पण खूप छान. आजी कधी येणार? सगळ्यांकडे खूप छान आहे. धूमकेतू बोलती, धूमकेतू बोलती सबको बोलती. वा वा वा. क्या बात आहे. देविका कुठे आहे? देविका कुठे आहे? मीराताई तुम्ही खूप छान दिसता, कॉंग्रॅच्युलेशन्स. Thank you. तुम्ही मोठ्या माणसाचं बोलता का फक्त? मोठ्या माणसाचं म्हणजे? नाही नाही, आम्ही सगळ्यांसोबत बोलतो, लहान मोठे सगळे आमच्यासाठी काय म्हणतात, सगळे प्रेक्षक खरंच प्रेक्षक असतात. यज्ञा म्हणतीये सत्यदादा तू नॉर्मल बोलू नको ना प्लीज, तुझ्या रावडी भाषेमध्ये बोला. बबड्या कुठे आहे? बबड्या येतोय माझा. बबड्याचं आता बाहेर शूट होतं, त्यामुळे त्याचा चेहरा वगैरे सगळा खराब झालाय, तर जरा तो छान फ्रेश होऊन येईल आता. गौरवी म्हणते आज आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. स्टार प्रवाहावरील आपली सर्वांची लाडकी मालिका साधी माणसं हिने आज यशाचा एक मोठा टप्पा गाठला असून 600 भाग पूर्ण केले आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. प्लीज से माय नेम. कोण आहे बाबा? विशाल. अच्छा. हाय, सत्यासोबत असं नका वागत जाऊ. तुला मला सांगितलं. निरूपासाठी खास होता, पण पण तुम्ही मी सत्यासोबत जर अशी नाही वागले तर घडणारच नाही ना काही. तुम्हाला सत्यागिरी जर बघायला पाहिजे असेल तर मी असं वागणं म्हणजे वाईट वागणं अपेक्षित आता आहे. त्याच्याशी छान काहीतरी बोलून दाखव. सत्या माझा खूप लाडका आहे. हे प्लीज टेक माय नेम शिवानी. हाय शिवानी. हाय. अच्छा, हाय शिवानी. सुयश नाव. हाय हाय सुयश. सुयशा. शिवानी आणि सुयश. निरूपातून काय निरूपा तू नक्की मोठ्या मुलाला छान जवळ दिसते. घेते, सावत्र मुलाला का घेत नाही, असं का करतेस? त्याच्या मागे एक स्टोरी आहे, ती आता नाही सांगणार, ती 1200 एपिसोडला सांगणार. अजून एक आलंय, निरूपा काकी छान दिसते. थँक्यू सो मच. सुधाकरजी हो. लक्ष द्या. सत्या खूप चांगलं काम करतो. खूप खूप धन्यवाद. तुमचे आशीर्वाद, बाकी दुसरं काहीच नाही. निरूपाचं काम एकदम मस्त. थँक्यू सो मच. हाय, धूमकेतू बोल ना. धूमकेतू. किती मनापासून आजी कधी येणार? सत्या सर, मंजू मॅडम कुठे आहेत? इन्स्पेक्टर मॅडम. मंजू. क्रॉस कनेक्शन. नाही, ते वेगळ्या शोचं बोलतो. अच्छा हा, ओके. माफ करा, तुमचा रॉंग नंबर लागला. आम्ही सर्व कलाकार चांगले काम करतो. गुरुनाथ म्हणतायत तुम्ही सर्व जेवलात का? कलाकार हो, चांगले जेवलो. थँक्यू. काय? सगळे कलाकार तेव्हापासून आम्ही तुझी मालिका बघत आहोत. आमची शिकली दिसली. अरे वा वा वा. आजी कधी येणार? अहो पशा बोला की. हाय, नमस्कार. तुझं काय मज निरूपा काकीची लागती काय? मुझे निरूपा काकी अच्छी लगती है, मुझे मराठी सीरियल अच्छी लगती है. ओ थँक्यू दीपा बहुत बहुत परदेशी. दीपा जी, थँक्यू सो मच. बहुत बहुत शुक्रिया. आप हमारे सीरियल देखते हैं, ऐसे आगे भी देखते रहिए. व्हेरी व्हेरी शुक्रिया. इसलिए इधर शुक्रिया. विशाल एकलारे म्हणतायत युअर सिरियल वॉज टू गुड. आम्ही पूर्ण फॅमिली तुमची सिरियल एकत्र बघतो. लव्ह यू ऑल कॅरेक्टर्स. थँक्यू. थँक्यू सो मच. मला तुम्हाला भेटायचंय. कुठे आहात? मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. संध्याकाळी 6:30 वाजता स्टार प्रवाहावर बघा नक्कीच. तिथे आम्ही कुठेही रोज यायची भेटतो गरज तुम्हाला. नाहीये, आम्ही तुमच्या घरी येऊन भेटू. बबड्या. आला बबड्या आला. हा. तू आणि देविका कुठे? रिया आणि रवीची ऍक्टिंग पण छान आहे. अरे वा. Yes. रवी, रिया थँक्यू. थँक्यू सो मच. आमची सर्वजण मस्तारला पुढे जा. आरती सामान्य विचारते चहा पिलाव का? हो, पिला. त्याशिवाय आज काय? स्पेशल चहा आहे 600 एपिसोडचा. तू का बोलत नाही ताई? बोल. मला तुमचे कमेंट्स दिसत नाहीये. हाय धूमकेतू त्याच्यात मॅम. काय येत काय कळत नाही मला. हा, ते पुढे नाही जाते कारण.
पाठीमागे बसले आहेत ते लाईव्ह कमेंट रीड करत आहेत का? हो पण कमेंट्स तितक्या फास्ट मध्ये खूप सारे येत आहेत की आम्हाला वाचणं सुद्धा अवघड जात आहे. हाय बबड्या दादा स्वराकडून तुला हाय आलंय. थँक्यू स्वरा. बबड्याला एक लाव. म्हणजे एक लाव. नाही आता लाईव्ह मध्ये नको, तुम्हाला जी काय मारामारी बघायची तर तुम्ही मालिकेत बघा. हा. खूप खूप खरंच क्यूट फॅमिली. ओ माय गॉड, थँक्यू. लव्ह यू. निरुपाताई एकदा पनवती बोल. हा असं आहे ना. देविका इथे आज नाहीये पण इकडे लाईव्ह आली आहे आणि इकडे म्हणते ती हॅलो गाईज. हॅलो गाईज बिग फॅन. हो आम्ही पण बिग फॅन ए, देविका बिग फॅन. वेर आर यू? मिस यू. भारती म्हणते हाय बाबड्या. हॅलो भारतीजी. हॅलो हाय. बबड्या हा एक एक लावतेच मगाशी म्हणाले ना. बबड्याची बबड्याची वडील गेली का मलेशियाला. बेटर एक्सपिरियन्स. मोनिका म्हणते रवी दादा का बोलत की लागेर झालं. रवी दादा का बोलत नाही असंच. रवी दादा ऐकले सगळ्यांचं. रवी दादा बोल रे. शिल्पा कदम म्हणते हाय बबड्या दादा. हॅलो संजीवनी समेळ हाय बोलतात म्हणजे आपल्या आजी. आजे हायस कुठे तू? कुठं आहेस. गावाकडनं हाय पाठवू नकोस, इकडे ये. ऋतू PR म्हणते रिया तू खूप क्यूट आहेस. थँक्यू सो मच. हिमांश म्हणतो सेट वरची मस्ती वगैरे टाकत जा व्हिडिओज. ठीक आहे आम्ही टाकू याच्यामध्ये, टाकायला सुरुवात करू आपण. आता टाकू. तुमची सिरियल निरोप घेते असं ऐकण्यात आलं आहे. नाही अजिबात नाही, असं काहीच नाहीये. आता पुढे सुरू झाली आहे. हो आता कुठे सुरू झाले ऍक्च्युली. क्वीन समीक्षा म्हणते अरे माझ्याशी पण तर बोला कुणीतरी प्लीज. हे काय तुमच्याशी हाय बोलतो. क्वीन समीक्षा. हाय हाव यू. हाव यू. सगळे बोलले. हाय समीक्षा. परमेश्वर रिया तू खूप क्यूट आहेस. परमेश्वर दहीफळे म्हणतात सत्यादादा खरंच तुझे काम लई भारी आहे. मला मालिका खूप आवडते. एक दिवस बघायची सोडत नाही. ग्रेट. वा वा वा, खूप खूप धन्यवाद. वाडेकर मोनिका म्हणते पंकज आईशी तरी खरं बोलत जा. हो नक्की सत्या आणि मीरा माझे फेवरेट आहेत. ओ थँक्यू. थँक्यू. बाबड्या दादा लय भारी लव्ह यू. थँक्यू. हाय निरोपा मावशी. मावशी हो थँक्यू. कोण आहे माझा भाचा आहे का भाची आहे? निरुपा मावशी. मावशी. पंकज लाजतोय का बोलायला? पंकज नाही अजिबात लागत नाहीये. मी आता लेट आलोय त्यामुळे ते म्हणतात ना की बबड्या दादा लय भारी लव्ह यू. थँक्यू सो मच. लव्ह यू टू. सुप्रियाताई पुण्याला नाही गेलात तुम्ही असं प्रेक्षकांकडून आला एक प्रश्न. पुण्याला का काय भेटायचं होतं का कोणाला पुण्याला जाऊन? तुमची मालिका खूप छान आहे. सगळ्यांची ऍक्टिंग पण खूप छान आहे. आम्ही सगळे तुमची मालिका बघतो. कॉंग्रॅच्युलेशन्स ऑल. थँक्यू. असंच बघत राहा. असंच प्रेम आणि आशीर्वाद असू दे आमच्या मागे. तेजू म्हणते सेजू. निरुपाताई कशी आहेस बिग फॅन. थँक्यू. मी मस्त. तू कशी आहेस सेजू? एक सेकंड. सत्या बाबाला खूप जीव लावतो. ओ थँक्यू. बाबा पण तसा आहे आमचा जीव लावण्यासारखाच. निरुपा मॅमची कॉमेडी विलनगिरी खूप छान वाटते. ओ वा वा. थँक्यू. आम्हाला पण. आम्हाला Feel करताना तुम्ही कसं तर हे वाटतं? फक्त टीव्ही मध्ये बघता, आम्ही हे प्रत्यक्षात बघतो. त्यामुळे त्यामुळे आम्हाला ते comedy हा करत असली की कंट्रोलच सुटतो. हे बबड्याला बोलू दे तुम्ही. छान हा, बोलतोय, वाटलं. हा, बोलतोय बोल मी. बोल रे बबड्या बोल बाबा. तुला कसं वाटतं 600 एपिसोड झाल्यानंतर? मला खूप भारी वाटतंय. कसं वाटणार म्हणजे मला असं वाटतं की 600 काय अजून 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 आपले 600 1200 1800 2400 असे सगळे एपिसोड्स असे उत्तरोत्तर व्हावेत आणि तुमचं प्रेम तुमचे आशीर्वाद असेच आम्हाला यापुढे अनेक हजारो लाखो एपिसोड्स पर्यंत आमच्या मागे पाठीमागे राहू. नक्कीच, नक्कीच. बोल तू पण आणि रिया. ते बोला. हे सगळ्यांनी आता जे सांगितलं तेच आहे. 600 एपिसोड झाल्याबद्दल तुमचं प्रेम तुमचे आशीर्वाद आमच्याबद्दल आहे. आमच्यासाठी आमच्या बरोबर आहेत यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आम्हाला पण जसं कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही करताय तसं तुम्हाला प्रेक्षकांना सुद्धा 600 एपिसोड बद्दल खूप 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 कॉंग्रॅच्युलेशन.
कारण हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालंय. आणि आम्हाला खूप भारी वाटते की तुम्ही प्रत्येक कॅरेक्टरला त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स नुसार त्याच्या बिहेव्हिअर नुसार ओळखताय, त्यांना स्वीकारलंय. बबड्याला 14 लाख देईल का? आता तरी निरुपा बबड्याला 14 लाख देणार नाहीये, कारण की तो अजून किती मला फसवेल माहिती नाही. पण पुढे माझं मन काही वेगळं झालं तर कदाचित देईन, पण माहित नाही. आता पण तुम्ही सिरियल बघत राहा, म्हणजे कळेल तुम्हाला मी देणार नेमके का. 14 लाख येणार आहेत कुठून? कुठून? हा. वैष्णवी म्हणते ते बघा. प्लीज रील्स बनवत जा तुम्ही. आकाश सर प्लीज 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 माझं नाव घ्या. वैष्णवीचं नाव घ्या. हाय वैष्णवी, कशी आहेस तू? मस्त आहेस ना? रोज मालिका बघत जा संध्याकाळी 6:30 वाजता. बबड्याला काम केव्हा लागणार? मी काय म्हणते, तुमच्याकडे असेल एखादा जॉब तर द्या. पण तो करणार की नाही हे माहिती नाहीये, पण तुम्ही शोधा. नाही, तुम्ही माझ्यावर सोडून द्या, आधी काम तर सांगा काय आहे ते. आत्या, तुझं खरं नाव काय? कोण आहे आत्या? आत्या? मी का? अच्छा. मावशी झाली. मावश्याचा आत्या. हा, सुप्रिया पाठारे माझं नाव आहे आणि सिरियल मध्ये निरुपा आहे. ही निरुपा आत्या, ही मीरा आत्या आणि ही रिया हे आत्या. गौरी. मी आकाश आत्या. आणि हा पंकज मामा. आणि सत्य मामा, काका, आजोबा जे काही म्हणायचं असेल ते तुम्ही सांगा. काय म्हणजे काय आवडतं तुम्हाला म्हणायला? फॅमिली अँड सिरियल्स टर्निंग यार खूप खूप प्रेम. थँक्यू सानिका वेलकम. थँक्यू. अगं काय केलं पुढचं? त्याच्यावर click हे press करा. हा. बबड्या दादा छान बोलतो, विषय नाही करायचा बबड्या दादाचा. स्वरा, थँक्यू स्वरा, थँक्यू सो मच. आमच्या सगळ्या टीमला, क्रिएटिव्हला, डिरेक्टर आणि आमचे शेड्युलर लोकेश, डिरेक्टर आता आमचे विक्रम पाटील आणि क्रिएटिव्ह आहे ओमकार पनवेलकर, या सगळ्यांचे खूप खूप आभार. परत आमची फ्रेम्स, आमचं जे प्रोडक्शन आहे त्यांचे सुद्धा दीपजी, कुमारजी, राहुलजी, सगळ्यांचे खूप खूप थँक्स की सगळी ही टीमवर्क आहे. आणि हे सगळं जे प्रॉडक्ट तुम्ही बघता ना, हे टीमवर्कचं असतं, त्यामुळे मजा येते काम करायला. मुळात सकाळी उठल्यानंतर सेटवर जायला लागणार आपल्याला शूटिंग आहे ह्याचा जो आनंद असतो ना, तो वेगळा असतो. कारण जरी मला लांब पडत असलं तरी हे सगळे जवळ राहतात, त्यामुळे मी येते कशी बशी करत आपली. पण खरंच इथे आल्यानंतर आमचा जो काय म्हणतात त्याला सहकलाकारांचा, म्हणजे आम्ही सीन करताना सुद्धा आम्ही खूप एन्जॉय करतो. किंवा एखाद्याना कोणाला काही सुचवायचं असेल की इथे बाबा हा पंच घे, छान वाटेल, किंवा असं काय असेल, तर कुठलेच आर्टिस्ट आमचे, मला माहितीये, मला सगळं कळतं, असं आमच्याकडे कोणीच नाहीये. त्यामुळे सगळी मुलं खूप छान आहेत. हे सगळे माझ्यापेक्षा खूप लहान आहेत, त्याच्यामुळे मी इथे काय म्हणतात त्याला बॉस आहे. आणि मला आवडतं ह्या सगळ्या गोष्टी, एन्जॉय करते मी. कारण सगळेजणच आई आणि मम्मा असे म्हणतात इकडे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपली पोरं, आपलं प्रोडक्ट हे खूप मोठं व्हावं आणि तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त एपिसोड्स आम्ही न्यावं, तुमचं मनोरंजन करावं. त्याच्यासाठीच आणखीन कलाकाराला काय हवं असतं. तुम्ही इतके छान लाईव्ह येऊन जे मेसेज देताय, याचंच खरं तर कौतुक आहे की तुम्ही आम्हाला फॉलो करताय, तुम्ही बघताय सिरियल, आणि म्हणूनच आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. खूप आभार. अजून कोणाला काय म्हणायचंय का? काही एकदा प्रश्न, शिकली आहे, तुला बोलायला लावा. थोडेफार काही प्रश्न आहेत, तेवढे घेऊया. बबड्या मामा. बबड्या मामा झाला. येस, कोण आहे बाचा बाची? कोण आहे? तुमच्या टीमचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे. येस. कारण मी बॉस आहे, त्याच्यामुळे बॉन्डिंग असणारच आहे. आमच्याकडे एक छत्री अंमल आहे, ही छत्री एक. ऍक्च्युली खरं तर मी फक्त रिया बरोबर याच्या आधी काम केलं होतं. मी या कोणाबरोबरच पहिल्यांदा काम केलं नव्हतं. ही पहिली सिरियल, आणि आल्यानंतर माझं असं झालं होतं की अरे बापरे, आता हे सगळं जुळून घ्यावं लागणार, या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार. पण खूपच लवकर जुळलं आणि खूप छान टचवूड टिकलं. त्याच्यामुळे अशीच धमाल मस्ती करत छान शूटिंग करायला, म्हणजे एक आमचं असतं ना आपल्याला की आपलं काम रिस्की काम खरं तर आहे आमचं, तसं म्हणायला गेलं तर. कारण ह्याच्यात शाश्वती अशी काहीच नसते, पण ते काम करताना सुद्धा आपण इतक्या मजेने, इतकं छान आनंदात काम करतोय, त्याच्यामुळे त्याचं जास्त कौतुक वाटतं. त्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी एकदा इकडे सगळ्यांचे कॅरेक्टर स्वभाव वेगवेगळे असले तरी आमचं कलाकारांचं बॉन्डिंग खूप प्रचंड छान आहे. आम्ही सगळे एकत्र जेवतो, डिस्कशन करतो, आणि कुणाचंच काही बारीकचं पण तुझभर पण हे नाहीये.
काही मलाल नाहीये त्याच्यामुळे आणि ते काम करताना आणि त्यामुळे ते सीन मध्ये मजा येते. आणि आणि ते मेन तुम्हाला म्हणजे तसंच 2 दिसतं. वर्ष झाली त्याला. म्हणजे असं होऊ शकतं की कधी कधी सुरुवातीला सगळे चांगलेच चांगले वागतात असतात. आणि मग नंतर मग कळायला लागतं की कसे आहेत सगळे. पण आता 2 वर्ष झाली, आमच्या कोणातही कुठलेच वाद नाही. आम्ही सगळे इतके एन्जॉय करून शूट करत असतो. सगळे म्हणजे आता कोणाचा काही प्रॉब्लेम असेल तर सगळेच त्यांना म्हणजे एकमेकांची विचारपूस करतो. सगळे एकमेकांसाठी उभे राहतो. सो खरोखरची साधी माणसं. आणि खरं सांगायला झालं तर जेव्हा 2 वर्ष सतत एकाच ठिकाणी एकाच गोष्टीवरती जेव्हा काम करत असतो तर खरं तर कुठल्याही कलाकार किंवा इतर ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना कंटाळा येऊ शकतो आणि तसाच आम्हालाही तो येत असतो. पण जेव्हा यासारख्या माणसांना जेव्हा आपल्याला भेटायची वेळ येत असते त्यावेळी घरातून आपण पटकन आवरून निघतो आणि आम्ही सेटवरती पोहोचतो आणि आमचा जो दिवस आहे तो तिथून चालू होतो. त्याच्यामुळे कंटाळा कधीच नाही येत ह्या गोष्टीचा, कारण ही माणसं आम्हाला इथे भेटणार असतात, जी साधी माणसं. आम्हाला सुट्ट्या 1 दिवसापेक्षा जास्त सुट्टी असेल तर आम्हाला कंटाळा येतो घरी. हो. त्यामुळे आम्ही पुन्हा कधी परत आपल्याला सेटवर पळता येईल याची वाट बघत असतो. मला तर शूट पण नव्हतं, मी फक्त लाईव्ह आम्हाला भेटायला आले भेटायला आलो मी स्वतः. असेच आम्ही आम्हाला भेटायला आता येत असतो. परत शूटला रिझ्यूम करायचंय म्हणून आम्हाला बोलवायला येतात. तुम्हाला असे छान छान एपिसोड आणखीन बघायचे असतील तर आता आम्हाला इथून रजा घ्यावी लागेल, कारण शूट थांबून आम्ही या लाईव्ह साठी आलो होतो. आणि सतत खूप साऱ्या कमेंट येत होत्या, त्यामुळे बरेच जण म्हणत होते की आमचं नाव घ्या. ते काही शक्य झालं नाही. त्यांना सॉरी, पण आम्ही सगळे मेसेज वाचलेत आणि तुमचं प्रेम आम्हाला मिळतंय, ते तसंच राहू द्या. थँक्यू सो मच. थँक्यू. Thank you. बाय आणि बाय आता बाय. एक शेवटचं, हे 600 एपिसोड्स म्हणजे या आधी सुद्धा जी माणसं या टीम मध्ये काम करत होती, जे आता आमच्या सोबत नाही आहेत, त्यांचा सुद्धा इथे उल्लेख करायला लागेल. अजय सर आहेत, अमेय सर आहेत, आणखीनही काही सुदीप आहे. सुदीप आहे, विजय आहे, सागर अशी सागर आहे, अशी बरीचशी माणसं आहेत ज्यांचा या 600 एपिसोडच्या प्रवासात खूप मोलाचा वाटा आहे, मोठा वाटा आहे. तो त्यांना विसरून चालणार नाही. सो थँक्यू Thank you ऑल. all. आणि त्या सगळ्यांसाठी जे आता इथे नाहीयेत, काही कलाकार आहेत आमच्यातले जे आता इथे उपलब्ध अवेलेबल नाहीये, त्यांना सुद्धा थँक्यू सो मच. आणि तुम्हा सगळ्यांना खूप खूप प्रेम. थँक्यू. बाय बाय. Bye bye. Bye bye. बाय बाय.